म्हणलं तुम्ही किती सांगा आता, तुम्हाला काय मित्रामध्ये काय बोलावं. ते म्हणले महाराज आम्ही आमच्या आकारानं देऊ. मग मी जरा दचकलो बघा. अगोदर मला काय नव्हतं, पण आता कसं 2 हाताचे 4 हात झाले ना, सगळं काम इमानदारीने करावं लागतं. मागं जर प्रपंच चालू झाल्यावर खूप मोठा प्रपंच बेकार असतो, त्यामुळे असं रिकामा हाताने जात आहे. त्यामुळं मी म्हणलं थोडंसं मी दचकलो. आणि दचकल्याच्या नंतर अनंत महाराज म्हणले काय हरकत नाही, तुमच्या मनाप्रमाणे करू. पण ते पुन्हा डायरेक्ट सासरवाडीकडे वशिला गेला. तुमच्या शेजारचा महाराज तारीख देत कसा नाही, मला तिकून दबाव आणला देवळगावून. आणि देवळगावून दबाव आणल्याच्या नंतर मी म्हणलं काहीच नाही, नारळ नाही दिलं तरी हरकत नाही, फक्त 5,000. म्हणजे असं बोलून पण जे होईल, कारण एवढी सुंदर सेवा. आणि गावात आल्याच्या नंतर मला वाटलं खरंच गाव छोटं आहे. गाव छोटा असू द्या, कीर्तनाला पब्लिकही कमी असू द्या, पण एवढे सुंदर गायनाचारी असले ना, फुकट कीर्तन करावं वाटते, पण ते गाववाल्याला पचत नाही. नाही तर बघा महाराज, कारण एवढा सुंदर आवाज आहे. आता हे पैशासाठी नाही, केवळ आणि केवळ प्रेमासाठी आलेले आहेत महाराज, केवळ आणि केवळ प्रेमासाठी. पण काही लोकांचा एक भ्रम आहे, काही माणसं म्हणतात महाराज लोक आहे ना आता परमार्थाचा बाजार मांडलाय, काय काय पैसे घ्याले. मला वाटतं जे पैसे घेतात का ते आपल्या घरी येतात का, आपल्याला फोन करतात का आमची तारीख घ्या. मग जे घेतात हे त्यांच्या नशिबानं भेटते बघा. जे पैसे घेतात त्यांच्यावरती बोट कधीच उठवायचं नसतं. आपल्या नशिबात आहे तेवढं आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. मग तेवढं आपल्याला प्रेम तरी कमवता आलं पाहिजे की असे माणसं आपल्याला भेटले पाहिजे. कारण कीर्तन झाल्याच्या नंतर एवढं थंडीमध्ये तुम्ही बसलात, एवढं तुम्हाला थंडी वाजायली, तुम्ही स्वेटर घालून रग घेऊन बसलात, पण कीर्तन झाल्याच्या नंतर माझा फेटा जर बघितला तर घामानं वल्ला झालेला असतो. आमच्या महाराजाचं जर शर्ट पाहिलं तर घामानं वल्लं झालेलं असतं. मग तुम्ही सांगा हे घामाचा पैसा आहे का फुकटचा आहे? पैसा कशाचा आहे? घामाचा आहे महाराज. महाराज पुन्हा एक महाराजाचं प्रमाण आहे, कारण हा फक्त निमित्त आहे, पण फळ देणारा काय आहे? आपलं संचित आहे. व्यवसाय तो निमित्त, फळ देतसे संचित. कारण आपला हा निमित्त आहे, पण फळ देणारा आपलं संचित आहे. विठाला कारण भगवंतानं दूध काढणारा बैल हा जिवंत होता, हा सजीव होता. पण जगद्गुरु तुकोबरायनं ज्या बैलाचं दूध काढलं तो बैल मात्र प्युअर पाषाणाचा दगडाचा होता. मग दगडाच्या बैलाचं दूध काढणारा मोठा का जिवंत बैलाचं दूध काढणारा मोठा? दगडाच्या बैलाचं दूध काढणारा. मग देव मोठा का संत मोठे? तर देव मोठेच आहेत, पण देवापेक्षा 1 टाकन मोठे माझे संत आहे. कारण देवानं गायी सांभाळल्या गोकुळामध्ये, देवानं गायी सांभाळल्या गोकुळामध्ये, जिवंत गायीला खाऊ घातलं कोणी? देवानं. पण माझ्या नाथबाबानं तर दगडाच्या नंदीला चारा खाऊ घातला ना. मग देवापेक्षा संत मोठेच आहेत महाराज. कारण भगवंताच्या नामस्मरणामध्ये सुद्धा ताकद आहे. गंगेला स्नानाला गेल्याच्या नंतर आपण पवित्र होऊ शकतो, पण आपलं पाप जळू शकत नाही. पण संताच्या नामात एवढी ताकद आहे, आपलं पाप जाळण्याचीही ताकद आहे. आणि आपल्याला जर पुण्यवंत व्हायचं असेल तर संताच्या नामस्मरणानंच होता येते. अभंगाचं पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत हे
सज्जनाची नावे. आपल्याला जर पुण्यवान व्हायचं असन तर महाराज म्हणतात तुम्ही सज्जनाची नावं घ्या, संताचं नामस्मरण करा. आणि संतांच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे महाराज, आपण पुण्यवानतही होतो आणि आपलं पापही जाळण्याची ताकद जर कशात असेल तर माझ्या संताच्या नामस्मरणात. आणि महाराज संताचा आशीर्वाद एकदा ज्याच्या पाठीमागं संताचा आशीर्वाद भेटला ना त्याच्या जीवनामध्ये कशाचीच कमी पडत नसते. कारण आपल्या परिसरामध्ये खूप गावाला गेल्याच्या नंतर काही वाक्य ऐकायला भेटतात बघा. काही माणसं म्हणतात महाराज आमच्याकडं काही नव्हतं, आमच्याकडं काही नव्हतं, गुरुवर्य महाराजाची लक्ष्मणबाची आमच्यावरती कृपा झाली आणि त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आम्ही वागलो. खरं सांगा महाराज आम्हाला कशाचीच कमी नाही, आम्हाला कशाचीच कमी नाही. सोपाऱ्यामध्ये एक काय शेळके का काय आडनाव आहे बघा त्यांचं, मला सहज भेटले, मला म्हणले माऊली महाराज आता हे तुम्ही एवढं मोठं आमचं घर बांधताना आपल्याकडे जमीन सुद्धा नव्हती, म्हणा 1 गुंठा सुद्धा जमीन नव्हती, पण मला कीर्तन भजनाची एवढी आवड. गळ्यामध्ये आजपर्यंत आमच्या कुटुंबामध्ये कोणी माळकरी नव्हतं, पण एकदा लक्ष्मणभाऊ आमच्या गावाला कीर्तनाला आले, मला जवळ बोलवलं आणि जवळ बोलवून माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणले बाळा अरे एवढा सुंदर तुझं देह दिलेला आहे देवानं आणि तुझ्या गळ्यात माळ नाही. तो म्हणला महाराज माळ कशामुळं घालायची, आणि महाराजानं त्यावेळेस मला माळ घातलेली आहे आणि तसं आजपर्यंत माझ्या गळ्यातली माळ तर मी काढीच नाही. माझ्या आजोबाच्या गळ्यात माळ आहे, माझ्याही गळ्यात माळ आहे, आजोबाला माळ घातलेली आजपर्यंत आमच्या घर पूर्ण माळकरी आहे. पण त्यावेळेस आम्हाला गुंठाही नव्हता, पण आज आमच्या घरी 10 एकर जमीन आणि एवढा मोठं घर सुद्धा आहे. हे कोणाची कृपा झाली? कारण संत कृपा झाली.